हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण आहे ताबोमध्ये. तर ताबोमध्ये आता आपल्याला बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत. त्याआधी आपण एक्सप्लोअर करणार या हॉटेलच्या बाजूलाच आहे ट्रेकनंतर मग मॉनेस्ट्रीनंतर आपण पुढच्या प्रवासाला निघू. सो आहे रूम स्टे आजचं नाईटचं. कसा ट्रिपल अँड इथनं बाल्कनी. गुड मॉर्निंग. चला आता ब्रेकफास्ट बघा, जे बायकर्स हल्ले त्यांनी आपला सिग्नेचर आणि इथले प्लेस यम्मी यम्मी. सो गाईस, आता भरपूर टेम्परेचर तेवढा नाही जसं म्हणजे विचार केलेला की मायनसमध्ये असेल, पण तसं काही नाही. जसं आपला मुंबईचा क्लायमेट आहे तसंच आहे. फक्त नाईटला हलका टेम्परेचर जरा हे झालेलं, तेव्हा थोडी थंडी होती. बट आता जसं नॉर्मल आहे तसंच आहे. तर थोडा इथं कसा प्रॉब्लेम आहे की हाय ॲटिट्यूड आहे, तर त्याच्यामुळे थोडा ऑक्सिजनचा थोडा म्हणजे जे फील होतं, म्हणजे थोडा वॉक केल्यानंतर काय स्टेप्स अप डाऊन केल्यानंतर ते जाणवतं की म्हणजे जसं की आपल्याला भरपूर रन केल्यानंतर जसं होतं फील तसं होतं. म्हणून मोस्टली इथं काय करा की आल्यानंतर की पाणीचा इंटेक जास्त ठेवा, म्हणजे डेली वॉटर इंटेक ठेवा. आणि मोस्टली ते चांगलं आहे कारण की त्याच्यामुळे भरपूर फरक पडतो. हा मोस्ट ऑफ द एक्सपेन्सिव्ह फुल आहे, कारण की याचे आपल्या इथे मोस्टली याचं फुलांची कमतरता आहे. बट इथे ह्या क्लायमेटमध्ये हा इथे उगलेला दिसतो. छान फुल आहे बघा. इथे आणखी पुढे गेल्यानंतर इथं तर भरपूरच लिलीजचे फुल आहेत. हे वन ऑफ फेवरेट आहेत माझे. हे बघा, लिलीज अँड विथ जसं थोडी इथं असं झाडांची कमतरता आहे. आपला हॉटेल एकदम खूप छान होता. आणि खास काय वाटलं हॉटेलमध्ये? खास हॉटेलमध्ये फूड पण छान होतं आणि हॉटेलचे रूम्स आणि सर्व्हिस खूप छान होती. आणि हॉटेलला 5 स्टार रेटिंग्स. आणि इथं काय बोलता तुम्ही? बोला योगेश. सेलिब्रिटी पण राहून गेलेले. हायवेची शूटिंग झाली होती तिकडे, हायवे मूवीची. तेव्हा आलिया भट 10 दिवसासाठी राहिली होती. हां, त्याच रूममध्ये आमचा ऋषभ आणि रोहन हे दोघं जण झोपले होते आणि खूप एन्जॉय केला. आणि मी पण तर होतो आणि फील केलं त्यांनी. हो. तरी आता आम्ही जाणार आहे मॉन्स्ट्री बघायला. बोललो मी ताबोमध्ये. ताबोमधून आम्ही आता 2 स्पॉट आमचे करायचे आहेत आणि केव्स एक बघायचे आहे. त्याच्यानंतर आम्ही पुढचा प्रवास आम्ही तिकडे काजामध्ये जाणार आहे. ओके ओके, बाय बाय. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे बघा, हे मॉनेस्ट्री इथंपर्यंत आता आम्हाला पोचवायचं आहे. हे बघा त्यात मित्र, कारण की ऑल ऑफ ऑक्सिजन मॅटर. आमचा फट्टू मित्र एक आलेला नाही बघा. हा येणार नाही या बोलतो, मी घाबरलो. ही बघा जी मॉनेस्ट्री आहे ताबोमध्ये, मड मॉनेस्ट्री. आता इथून आम्ही क्लेम केल्यानंतर आम्ही तिथे जाणार आहे. आणि जवळच आहे आमचं हॉटेल. हे बघा, छान असं व्ह्यू आहे. इथला नजारा डिफरंटच आहे बघा. इथं स्नोचे काउंटर्स आहेत. ही आहे ती मॉनेस्ट्री, ताबो मॉनेस्ट्री. आणि इथं वाहते ती स्पिटीची रिवर. छान असा व्ह्यू आहे. आणखी अपडेट तुम्हाला देत त्यामुळे. आणि हा माउंटेड बघा कसा. हे बघा कसे केव्स बनलेले आहेत. आतमध्ये टनल सारखं बनलेलं आहे बघा. कसं झांटी वरती प्रमोद भाऊ, आतमध्ये काय कसं आहे क्लायमेट?
कोल्हा बिल्ला दिसला का नाही आतमध्ये का लेपर्ड वगैरे? ओके ओके आलो. चला आता आम्ही निघालो ट्रेकिंग सावकाश स्लोली. आमच्या मित्राचा पोट नाही भरत, त्याला जवळजवळ 1 किलो तरी सेल्फीज लागतात. तर ट्रेकिंग सर्व थकलेले आहेत. कसं वाटलं प्रमोद भाऊ? खूप छान वाटलं. आता मग इथं दमलेलं का दिसत? रेस्ट करतो. रेस्ट करून आता चला आपण नेक्स्ट मॉनेस्ट्री बघायला. जायचं आपल्याला. ओके लेट्स गो. योगेश भाऊ चला. दमले फोटो एकदम डाऊन. फ्लॉक डान्स मध्ये घेतला मॅक भाऊ आणि योगेश कॉर दिसते. पोचलो ताबो मॉनेस्ट्रीला. ही इंडियातली सर्वात ओल्डेस्ट मॉनेस्ट्री आहे. आणि बघा आणि त्या बाजूला जे हे शांती स्तूप आहे हे वाटतं सध्या बंद केलेलं आहे, कारण की इथं कुत्रे वगैरे आतमध्ये झोपायला जातात, त्याच्यामुळे ही वाटतं बंद केलेली. आणि ही आहे मड मॉनेस्ट्री. ही पूर्ण मातीने ह्याचं बनवलेलं आहे बघा. मडचे ह्याचं बनलं आहे, बट इथं आपण विचार करतो की पावसाने सर्व हे म्हणजे पिघलून जाईल असं तसं, बट इथं पाऊसच होत नाही. पाऊस झाला तर थोडं तो पण रिमझिम पाऊस होतो. तसं इथं बनवलेलं आहे की ते पावसाने हे होणार, कारण की पाऊसच पडत नाही म्हणून ते मातीचे सर्व बनवलेले आहेत. सर्वात ओल्ड मॉनेस्ट्री, जवळजवळ 1000 वर्षापूर्वीची ही मॉनेस्ट्री आहे. या मॉनेस्ट्रीला इंडियन नॅशनल मॉनेस्ट्री पण हे घोषित केलेलं आहे. तर आतमध्ये आम्हाला एंट्री तर भेटली नाही, तर आतमध्ये फक्त जे आपले मॉन्क्स म्हणजे जे संत लोक आहेत त्यांनाच एंट्री आहे. आणि कारण की त्यांना तिथं बसायला अलाउड आहे. तर आम्ही आता आतमध्ये फोटो कॅमेरा काय अलाउड नाही म्हणून आम्ही आता बाहेर आलो. आता ते फोटो शूट करून आम्ही आता निघणार पुढच्या शूटसाठी. चला आता पुढचं लोकेशन बघूया. The most historical place in India. सर्वात जुनी. इथं स्टे आहे, इथं राहतात. इथं जो नदी धर्मशाला वगैरे ते सर्व इथं स्टे करतात. आणि मेन यांचं म्हणजे इथं पाऊस होता तर यांना जो रिव्हरचा वॉटर जो येतो त्याच्याने जे शेती वगैरे करतात, त्याच्यामुळेच यांची जी मॉनेस्ट्री बनलेली आहे ना ती मडची बनलेली आहे, कारण की इथं पाऊसच होत नाही.
बुद्धाची मूर्ती. खूप जुना इतिहास आहे यांचा. जवळजवळ 1000 वर्ष जुना. 1973 मध्ये इथं किन्नौर अर्थक्वेक जो झाला होता त्या या मॉनेस्ट्रीला भरपूर डॅमेज झाला होता. तरी पण आता यांनी परत रिस्टोर करून परत हे केलेलं आहे. चल बाय. अप्पर डिपर मस्त. शूटिंग स्टोन एरिया, कारण की इथं लँडस्लाईडचे प्रमाण जास्त आहे. कारण की इथला रोड पण तसंच खराब आहे आणि सरकारचं इथं अजूनपर्यंत काय काम काय दिसत नाही. बघूया पुढे आता किती रोड आपल्याला भेटतोय असं. हे बघा माझ्या बॅक साईडला आता धनकर मॉनेस्ट्री आहे. आता आपण इथं पोचलेलो आहे. बघा पुढे जाऊन आपण एक्सप्लोर करू. फायनली आम्ही धनकर मॉनेस्ट्रीला पोचलेलो आहे. गिव विलेज क्रॉस करून आता आम्ही इथं स्पिटीला इथं आलेलो आहे. धनकर मॉनेस्ट्री सर्वात जुनी मॉनेस्ट्री असून या मॉनेस्ट्री सर्वात जमिनीच्या सर्वात खालच्या स्तरावर आहे. आणि मेन म्हणजे या मॉनेस्ट्रीचा असं म्हणतात की या मॉनेस्ट्री जेव्हा ही पूर्ण धसून जाईल तेव्हा म्हणजे मनुष्य जातीचा पूर्ण एंड होणार असं यांचं म्हणणं आहे. पण ही गोष्ट किती खरी आहे तर आता बघूया. यांचे आतल्या ज्या गाईड्स आहेत त्यांच्याकडनं पण आपल्याला माहिती पडेल. तर बघूया पुढे जाऊन. ही मॉनेस्ट्री जेवढीच सुंदर आहे तेवढीच युनिक मॉनेस्ट्री आहे आणि सर्वात जुनी मॉनेस्ट्री आहे. बघा मॉनेस्ट्री केव सारखं आहे. कसं वाटतंय दम वाटतंय. कसं वाटतं अंकुश भाऊ? मस्त आहे, बघून घ्या तुम्ही. थकवा वाटतं की नाही? मॉनेस्ट्रीमध्ये पोचल्यानंतर आपल्याला इथं एंट्री करायला लागतं. पर हेड 25 रुपीज एंट्रन्स तिकीट घ्यायला लागतं आणि मग एंट्री करायला लागते. आणि आतमध्ये फोटो अलाउड नाही आहे. ऐसे केलंच तर बरोबर झालं. अरे आए मुझसे शिकवती मुझे सर जी ऊपर जा सकते हैं नाही. बघा एंट्रन्स आहे. बच्ची बाबू कसं वाटतोय? बरं नाही वाटत.
ट्रेकिंग करत आहे बघा कसे स्ट्रगल करत आहे. व्हिडिओ जरुरी आहे. ऍक्सिडेंट एक मिनिट एक माझं कर ना मी तुझा करतोय दे ना. डाऊटफुल आहे बघूया. एक बाउल घे गुंड्या इकडे. पिंक व्हॅलीला काय झालं आता वेज आपण आया लंच विथ दिस वेव. आता स्वप्न आहे पाठीत. ड्रोन स्टार्ट झालेला आहे. थांब 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 त्या ड्रोन व्ह्यू आम्ही घेऊया. सोड सोड चालती झालं योग्य भरपूर. आता आमचा इथला प्रवास झालेला आहे. आता आम्ही निघू नेक्स्ट पिन व्हॅली म्हणतात कारण की इथं जो शेप आहे ना तो पिन सारखा आहे म्हणून त्याला पिन व्हॅली. पुढं चाललं की छान असा फ्रोझन वॉटरफॉल आहे. फ्रोझन वॉटरफॉल फोटो येतोय स्टँड आहे भूषण बंद कर बंद कर तो बंद कर बंद कर माहिती काय असेंबल चालू आहे. गॅस आणि त्याला पोर्टेबल गॅस म्हणतात आणि मूल दूध. आता इथं आमचा चाय बनवण्याचा प्लॅन चालला आहे कारण की मुलांना खूपच चायची तलब आहे. तर चला आता बघूया या चाय बरोबर आता पुढचा हा व्ह्यू. हा बघा फायनली मी आता काजाला पोचलेलो आहे आणि काजावरून आता मी लांजा जो गाव आहे इंडियातला सर्वात लास्ट गाव आहे आणि तिथं आता बघू आम्हाला काय लास्ट स्नो भेटतोय का तर बघूया. आता मी आता चाललेलो आणि इथं आता भरपूर थंडी आहे. ऑलमोस्ट आम्ही जवळजवळ 15,000 फीटवर वरती आलेलो आहे. बघूया आता पुढे काय भेटतोय आपल्याला. चलो लेट्स गो. रस्ता बघायचा
लास्ट गाव काय गाडी लावून काय करतात असं तुम्ही गाडी लावायची युट्यूबवर परत जायचं खाली थांब फोटो नको करायला भाई द्यायचे त्या फोटो काढले गाव खाली आहे किम कोमेर अजून गाव खाली तो आम्ही तर फोटो काढू ना आता आम्ही पोहोचलेले वर्ल्ड लास्ट विलेज. हे बघा कॉमिक गाव आहे हा. हे बघा लास्ट गाव आहे. याच्या पुढे रोड एंड झालेला आहे. फुल ऑक्सिजनची फुल कमी आहे इथं आणि फुल नाईस क्लायमेट आहे. फुल चिल्ड क्लायमेट. टाइम टाकताना जरा हे करत चला द वर्ल्ड लास्ट पोस्ट ऑफिस. चला आता बघूया. आमची विनोवा पोचलेली आहे. आता बघू आम्ही पोचतो. वर्ल्ड का सबसे हाईएस्ट पोस्ट ऑफिस जो कि सिचुएटेड है स्पीति वैली में. गांव का नाम है भिक्किम और यहाँ पे भिक्किम गावात आलेलो आहे मी. भिक्किम 14,567 मीटरवर आम्ही वरती आलेलो आहे. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. चले बघा येणार या फॉर्च्युनरने उतरली. आणि हे बघा द वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस 9,567 फीट. रेडी झाली गाडी. घरामध्ये पोस्ट पाठवायला फ्रॉम वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. हा बोल अंकुश. 10 रुपये काय 60 रुपये. अरे पोस्ट गाड्या उतरताना दिसले नाही बरं. गाडी उतरले ना ते क्या करने का इसमें. बायकर्स लोकांनी त्यांचा मी ये लहान झाला फोटो काढा. फायनली आता आम्ही वर्ल्डच्या सर्वात टॉपेस्ट पोस्ट ऑफिसवर पोचलेलो आहे. आणि आता हे पोस्ट आता आम्ही आमच्या वाईफला आणि बेबीजला पाठवणार आहे. आता हा पोस्ट बघू त्यांच्याजवळ कसा पोचतोय. तर 10 दिवसाचा ह्याने टायमिंग दिलेला आहे. तर बघूया. चला आता चाललोय. लाईन लावलेली आहे. माझ्या मेमरीसाठी काय पोस्ट नाही करणार की. सर्वांनी पोस्ट टाकलेला आहे. वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. आता सर्वांचे पोस्ट इथून सेंड होतील आणि 10 दिवसांनी आम्हाला हे पोस्ट भेटतील. तर चला बघूया येतात की नाही. लेट्स चेक.